मी सायली फ्री कोर्सच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजचा टॉपिक आहे व्हिडिओ एडिटिंग. व्हिडिओ एडिटिंग बद्दल बरंच काही आपण ह्या व्हिडिओच्या थ्रू समजून घेणार आहोत. गोष्ट नंबर 1, व्हिडिओ एडिटिंग म्हणजे काय आहे? तर जसं आपण भाज्या बनवतो, एक कढई घेतो, बरेच सारे पदार्थ, कांदा असेल, टमॅटो असेल, चटणी असेल, मसालाच असतील, भाज्याच असतील, हे सगळं तेल वगैरे हे सगळे एकत्र एका कढईमध्ये मिक्स करतो आणि एक सुंदर पद्धतीचा पदार्थ तयार होतो. व्हिडिओ एडिटिंग ही काही अर्थी तसंच आहे. म्हणजे काय, आपण आपल्या कॅमेरामध्ये रेकॉर्ड केलेले फोटोज असतील, व्हिडिओज असतील, हे सगळं आपण एका ॲपमध्ये घेतो किंवा सॉफ्टवेअरमध्ये घेतो. त्याच्यानंतर त्यावरती म्युझिक देतो, व्हॉइस ओव्हर देतो, म्हणजे आपला स्वतःचा आवाज देतो. त्याच्यानंतर इफेक्ट्स देतो, टेक्स्ट टाकतो, ह्यासारख्या बऱ्याच ट्रान्झिशन वगैरे अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ॲड करतो आणि एक सुंदर कंपोजिशन म्हणजेच एक छान असा व्हिडिओ आपल्याला तयार होताना दिसतो. व्हिडिओ एडिटिंग म्हणजे हेच आहे. गोष्ट नंबर 2, व्हिडिओ एडिटिंग फक्त कम्प्युटरवरतीच होतं का? तर काही कालावधीपूर्वी हो, ते फक्त कम्प्युटरवरतीच होत होतं. चांगल्या स्टोरेज क्वालिटीची फोन आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, चांगल्या क्वालिटीचे ॲपही मार्केटमध्ये अवेलेबल आहे. त्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टी फोनमध्येही होऊ लागल्या आहेत. गोष्ट नंबर 3, कम्प्युटरमध्ये व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी कोणते कोणते सॉफ्टवेअर वापरले जातात? तर कम्प्युटरमध्ये व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी बरेच सॉफ्टवेअर वापरले जातात. जसं प्रीमियर प्रो असेल, आफ्टर इफेक्ट असेल, कॅपकट असेल, दाविन्सी रिझॉल्व असेल, ह्याच्यासारखे बरेच सॉफ्टवेअर कम्प्युटरमध्ये वापरले जातात. गोष्ट नंबर 4, मोबाईलमध्ये व्हिडिओ एडिट करण्यासाठी कोणते कोणते सॉफ्टवेअर वापरले जातात? मोबाईलमध्ये व्हिडिओ एडिट करण्यासाठी बरेच सॉफ्टवेअर वापरले जातात. जसे इनशॉट असेल, कॅपकट असेल, एडिट्स आहे इंस्टाग्रामचंच, इन व्हिडिओ आहे, ह्यासारखे बरेच VN झालं, कॅट झालं, प्रीमियर प्रोचं सुद्धा एक ॲप आहे. ह्या सगळ्या गोष्टी इझिली आपण वापरू शकतो. ह्यासारख्याच बरेच ॲपही मार्केटमध्ये अवेलेबल आहे. गोष्ट नंबर 5, मोबाईल ॲपवरती एडिटिंग करावं का कम्प्युटर सॉफ्टवेअरवरती एडिटिंग करावं? ओके, तर मी खूप सोप्या गोष्टीत ह्या दोन्ही गोष्टी एक्सप्लेन करते. मोबाईल ॲपमध्ये एडिटिंग करण्याचे फायदे मी तुम्हाला सांगते. जर तुमचा मोबाईल चांगल्या क्वालिटीचा असेल, ज्याचा कॅमेरा क्वालिटी चांगली असेल, स्टोरेज व्हिडिओ एडिट करणं सोपं जाणार आहे. ह्याचं कारण काय, त्याच फोनमध्ये तुम्ही शूट करू शकता, त्याच फोनमध्ये तुम्ही एडिट करू शकता आणि त्याच फोनच्याद्वारे ती गोष्ट पोस्टही करू शकता. आता कम्प्युटरवरती ज्यावेळेस तुम्ही सॉफ्टवेअरच्या थ्रू करता, तर तुम्हाला ऑफकोर्स कॅमेरा किंवा मोबाईल हे दुसरे डिव्हायसेस वापरणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर हे फुटेजेस तुम्हाला कॉम्प्युटरमध्ये घ्यावे लागणार, मग सॉफ्टवेअरमध्ये त्या सगळ्या गोष्टी एडिट्स कराव्या लागणार, आउटपुट टाकून परत एकदा तुम्ही पोस्ट करणार. ठीक आहे, लेंदी प्रोसेस आहे. म्हणून माझ्या मते तरी फोनवरचा व्हिडिओ एडिटिंग सगळ्यात बेटर आहे. कम्प्युटर सॉफ्टवेअर आता बंद होणार आहेत का? तर नाहीत. कम्प्युटर सॉफ्टवेअर आपल्याला अजूनही यूजमध्ये आहेत. त्याचं कारण सांगते मी तुम्हाला. ॲपल फोनवरती किंवा चांगल्या क्वालिटीच्या फोनवरती ज्यावेळेस तुम्ही मोठे फुटेजेस काढता, तर ते हेवी होतात, 3GB 4GB किंवा त्याच्यापेक्षाही जास्त GB. त्याच्यापेक्षा सुद्धा जे DSLR किंवा चांगल्या कॅमेरामध्ये काढलेले जे फुटेजेस असतात, त्याचं तर खूपच जास्त स्टोरेज असतं. हे आपल्या फोनमध्ये आणून फोन हँग होतो, पॉसिबलच नाही एडिटिंग करणं. तर त्यासाठी आजही आपल्याला सॉफ्टवेअरच वापरावे लागतात आणि मला वाटतं ह्या गोष्टीसाठी सॉफ्टवेअरच वापरावे लागणार आहेत. जसं की वेडिंग शूट्स असतात, वेडिंग शूटचे हेवी फुटेजेस असतात, ते मोबाईलमध्ये तुम्ही एडिट करूच नाही शकत. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला किंवा मूवीजचे शूट्स, शॉर्ट फिल्मचे शूट किंवा असे शॉर्ट फिल्म्स आहेत जे यूट्यूबवरती किंवा इंस्टाग्रामवरती पोस्ट होतात, अशा सगळ्या फुटेजेससाठी तुम्हाला सॉफ्टवेअरच यूज होतात. गोष्ट नंबर 6, आमच्यासाठी कुठले ॲप्लिकेशन युजफुल आहेत किंवा तू कुठले ॲप्लिकेशन यूज करतेस? तर मी बेसिकली बरेच ॲप्लिकेशन यूज करून झालेले आहेत. कॅपकट, VN, कट प्रो वगैरे सगळे, इन व्हिडिओ, मोबाईलमधून अजून इंस्टाग्रामचे एडिटचं जे ॲप आहे, सगळे यूज करून झालेले आहेत. मला आत्ता सध्या जे आवडतं, पटतं, इझी वाटतं ते आहे एडिट्स ॲप किंवा मी इनशॉट वापरत असते, दोन्हीही करते. तर दोन्ही मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या थ्रू किंवा बेसिक व्हिडिओच्या थ्रू ह्या दोन ॲपमध्ये जास्त करून एक्सप्लेनेशन देणार आहे.
तर मी तुम्हाला सांगते, जे एडिट ॲप आहे ना, ते खूप इझी आहे. Instagramचंच एडिट ॲप आहे. तुम्ही खूप इझिली तिथं फुटेजेस घेऊ शकता, एडिट करू शकता आणि एडिट ॲपच्या थ्रूच तुम्ही ते Instagramला पोस्ट करू शकता. InShot ॲपवरती खूप इझिली तुम्ही व्हिडिओ एडिट करू शकता, टाकू शकता. तर ह्या दोन्हीतला फरक मी तुम्हाला सांगते. एडिट ॲप आहे ना, हे व्हेरी इझी टू यूज आहे, पण प्रॉब्लेम असा आहे की ह्याला फक्त पोर्ट्रेट मोड घेतो. लँडस्केप मोड सध्या तरी अवेलेबल नाही, मे बी पुढे अपडेट येईल. त्यामुळे InShot ॲपच जास्त करून यूजला येतं. ओके, गोष्ट नंबर 7. आता तुम्हाला वाटलं असेल हे काय म्हणते पोर्ट्रेट मोड वगैरे, तर मी ते तुम्हाला सांगते. ज्या वेळेस आपण व्हिडिओ एडिट करतो त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे फुटेजेस. म्हणजे काय? फुटेजेस म्हणजे जे आपण काढलेले व्हिडिओ आहेत. आता व्हिडिओ काढताना आपण 2 पद्धतीत व्हिडिओ काढतो, राईट? एक तर उभा कॅमेरा धरतो, उभा मोबाईल, किंवा आडवा मोबाईल धरतो. ज्या वेळेस मोबाईल उभा धरला जातो त्या मोडला पोर्ट्रेट मोड असं म्हणतात, आणि ज्या वेळेस कॅमेरा आडवा धरला जातो या मोडला लँडस्केप मोड असं म्हणतात. आता हे मोड कधी वापरायचे, कुठं वापरायचे ते मी तुम्हाला सांगते. जसं तुम्ही हा व्हिडिओ बघताय, इथे सगळे व्हिज्युअल्स वगैरे आहेत आणि हा आडवा कॅमेरा धरून काढलेला फुटेज आहे, तर ह्याला लँडस्केप मोड असं म्हणतात. लँडस्केप मोड किंवा आडवा कॅमेरा तेव्हा वापरतात ज्यावेळेस तुम्हाला यूट्यूबला व्हिडिओ पोस्ट करायचे आहेत, आणि उभा कॅमेराचे फुटेजेस तेव्हा वापरतो ज्यावेळेस आपल्याला इंस्टाग्राम रील बनवायचे आहेत, यूट्यूबवरती शॉर्ट्स बनवायचे आहेत. ह्या सगळ्या गोष्टी साठी तुम्ही पोर्ट्रेट मोड यूज करू शकता. आय होप खूप बेसिकली तुम्हाला कळाले असेलच. नसेल कळालं कॉमेंट करा, मी त्याच्यावरती स्पेशल व्हिडिओ किंवा शॉर्ट किंवा रील मी टाकतच असते. काही फुटेजेस एडिट ॲपच्या थ्रू एडिट्स करून बघूया. पहिलं तर एडिट ॲप तुम्हाला इन्स्टॉल करावा लागतो, लाईक इंस्टाग्राम. हा ॲप इन्स्टॉल केल्यानंतर हा ॲप तुम्हाला अटॅच करावा लागतो तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटला, कारण इंस्टाग्रामचाच हा ॲप असल्यामुळं. त्याच्यानंतर ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने अशा पद्धतीचा ॲप ओपन झालेला दिसतो. सगळ्यात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्ट स्टार्ट करायचं. स्टार्ट केल्यानंतर तुम्ही वेगळे इथं ऑप्शन आहे, तिथून तुम्ही वेगळे फोटोज व्हिडिओज अटॅच करू शकता. अटॅच केल्यानंतर ओके बटन प्लेस करायचं. त्याच्यानंतर सगळे फुटेजेस ऑटोमॅटिक त्या टाइमलाईन वरती येतात. टाइमलाईन वरती आल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये जे काय हवंय ते सगळं तुम्ही टाकू शकता. म्हणजे तुम्हाला पहिले तर गोष्ट व्हॉइस ओव्हर करायचे. रॉ फुटेजेसवरती तुम्ही तुमचा स्वतःचा आवाज देऊ शकता. तो कुठून? तर इथं व्हॉइस ओव्हरचं फीचर आहे, त्याला क्लिक केल्यानंतर तुम्ही बोलून तुमचा आवाज देऊ शकता. आता जो आवाज आहे त्याला हे अशा पद्धतीचे कॅप्शन्स तुम्हाला ऍड करायचे. खूप इझिली एडिट ॲप ॲक्युरेट मराठी कॅप्शन्स, त्याचं ऑप्शन इथं आहे. त्या कॅप्शन मधून तुम्ही जस्ट क्लिक केल्यानंतर ऑटो जनरेट कॅप्शन्स तुम्हाला अवेलेबल होतात. त्या ऑटो जनरेट केलेल्या कॅप्शन मध्येही तुम्ही वेगळे ऑप्शन चूज करू शकता, जसं मी करत आहे. सिंगल वर्ड, मल्टिपल वर्ड्स, कुठले कलर हवेत, बरेच ऑप्शन आहेत. ते आपण पुढच्या कोर्समध्ये 1 बाय 1 बघणारच आहोत, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही व्हॉइस ओव्हर झाल्यानंतर टेक्स्ट देऊ शकता, टायटल देऊ शकता की AI कोर्स फ्री व्हिडिओ, सपोज असं माझं टायटल आहे, मी तिथं दिलं. त्याच्यानंतर तुम्ही वेगळे ट्रान्झिशन्स देऊ शकता. तुमचं जर ब्लॅकमध्ये आहे तुमचा फुटेज, तो जरा ब्राईट करायचा आहे, शॅडो येत आहे, तर ह्या सगळ्या मोड्स सुद्धा आहेत. ते आपण बघूच पुढच्या व्हिडिओमध्ये की कुठला मोड काय यूज करतात. त्याशिवाय अशा पद्धतीचे जर व्हिज्युअल्स तुम्हाला ऍड करायचे तर ते कसे केले जातात, व्हॉइस ओव्हरमध्ये सुद्धा व्हॉइस एनहान्स कशा करायचा, किंवा हे सगळ्या गोष्टी आपण बघणारच आहोत. आज फक्त बेसिक बघू. तर असं बेसिकली व्हिडिओ एडिट केल्यानंतर एक्सपोर्ट करायचं आणि तुमचा व्हिडिओ तयार झाला तो तुम्ही डाउनलोड करून पोस्ट करू शकता. गोष्ट नंबर 9, मला बरेच कॉमेंट्स येतात की हे जे तू AI जनरेटेड व्हिडिओज करते ते तू कसे करतेस, आम्हालाही सांग, आम्हालाही करायचंय. सो मी तुम्हाला खूप साध्या सोप्या शब्दात ते सांगणार आहे. यासाठी मी बेसिकली 2 ते 3 ॲप यूज करते. ते म्हणजे ChatGPT, 2 जेमिनाय आणि 3 म्हणजे YT क्रिएट. सध्या मी तुम्हाला ChatGPT आणि YT क्रिएट ह्याबद्दल खूप सिंपल शब्दात छोटासा पण तुम्हाला क्लिअर होईल अशी गोष्ट सांगणार आहे. मी पहिल्यांदा ChatGPTत गेले, त्याला सांगितलं की मी फ्री कोर्स घेते महिलांसाठी खास, आणि त्यामध्ये मी डिजिटल मार्केटिंग, AI, कॉन्टेंट क्रिएशन, बिझनेस, ग्राफिक डिझाईन, व्हिडिओ एडिटिंग अशा सारखे भरमसाठ सब्जेक्ट घेत असते. तर त्यासाठी मला एक YT क्रिएट मधून व्हिडिओ बनवून हवा आहे. त्यासाठी 4 सीन दे आणि त्याच्यासाठीची स्क्रिप्ट दे. ChatGPT मला 4 सीनची स्क्रिप्ट देईल. आता मला काय करायचं आहे, YT क्रिएट ॲप इन्स्टॉल करायचं आहे प्ले स्टोअरच्या थ्रू.
सेम प्रोसिजर आहे जसं आपण इंस्टाग्राम किंवा अदर ॲप्स इन्स्टॉल करतो सेम टू सेम तसंच. वाय टी क्रिएट हा यूट्यूबचा असल्या कारणाने खूप इझी टू इन्स्टॉल आणि अटॅच करावा लागतो तो यूट्यूबला किंवा मेलच्या थ्रू तुम्ही तो अटॅच करू शकता. यामध्ये बरेच ऑप्शन आहेत. आपल्याला 3 नंबरचा ऑप्शन हवा आहे ह्या गोष्टीसाठी, जनरेट व्हिडिओ. आता जी सीन 1 ची स्क्रिप्ट ChatGPTने दिली आहे ती मी कॉपी करते आणि इथं येऊन जनरेट व्हिडिओमध्ये पेस्ट करते. खाली मी माझा फोटो लावणार आहे. ठीक आहे, आणि जनरेट व्हिडिओ वरती क्लिक करणार आहे. काही सेकंदातच तुम्हाला व्हिडिओ तयार झालेला दिसेल आणि हा व्हिडिओ तुम्ही डाउनलोडही करू शकता. सेम प्रोसेस मी 4 सीनची रिपीट करणार. होम पेजवर जाणार, सेम स्क्रिप्ट टाकणार, सेम जनरेट व्हिडिओ टाकणार. असे 4 आउटपुट माझ्याकडे आलेत. आता मी एडिट्स ॲपच्या द्वारे ते 4ही व्हिडिओ कंपाईल करणार आणि हे झालं माझं फायनल आउटपुट. महिलांसाठी सुवर्ण संधी. आत्ता शिका डिजिटल स्किल्स, तेही अगदी मोफत. आजच आमच्या कोर्सला जॉईन हा करा. व्हिडिओ तुम्ही माझ्या आता पुढच्या शॉर्टला बघा किंवा मी इंस्टाग्रामला रीलला टाकते. अशाच पद्धतीचे वेगळे व्हिडिओ तुम्ही एडिट करू शकता आणि Let's करा. create खाली मी something काही amazing. प्रॉम्प्ट देते, ते प्रॉम्प्ट इझी टू कॉपी पेस्ट आहे. तुमचे फोटोज अटॅच करा वेलकम टू माय आणि वेबिनार. प्रॉम्प्ट टाकून हे तयार करा. यू बाय कॅन द डू वे दिस हा इंट्रोडक्शनरी व्हिडिओ होता व्हिडिओ एडिटिंगचा. ह्याच्याबद्दल भरमसाठ खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या शिकण्यासारख्या आहेत. त्या आपण आपल्या नेक्स्ट कोर्समध्ये नक्की शिकूया. ग्राफिक डिझाईन, AI आणि आता हा व्हिडिओ एडिटिंग, तिन्ही कोर्स कम्प्लीट करा, तिन्ही एपिसोड कम्प्लीट करा. सो तुम्हाला ज्यावेळेस आपण मोठा कोर्स करू त्यावेळेस ह्या गोष्टीची लिंक लागेल, कनेक्ट्स लागतील. एकही एपिसोड मिस करू नका. आता भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू.